Hello, students. Good morning to all of you. So, 2 weeks ago, we just started to learn the topic, and that topic was redox reactions. So, 2 weeks ago, in last three lectures, we studied first of all introduction about the redox reactions. Then, after that, we studied classical ideas of redox reactions, then oxidizing agent, reducing agent, then key points about oxidation and reduction. After that, we studied the next article, and that article was redox reaction in terms of electron transfer. So, these articles we studied in last three lectures. So, today we are going to study first of all the meaning of displacement reactions. So, the first article, it is the displacement reactions. So, displacement reactions also can be looked upon as a redox reactions. तर पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं बरेचसे विद्यार्थी मराठी मीडियममध्ये आपल्या कॉलेजमध्ये आलेले असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना सुरुवातीला थोडंसं इंग्लिश टू इंग्लिश अवघड जातं. त्यामुळं काही दिवस थोडंसं इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करत असताना मराठी लँग्वेजचा सुद्धा वापर आपण करून घेऊया, जेणेकरून आपल्याला स्टडी जो आहे तो हार्ड होणार नाही. तर लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जे आहेत त्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स ह्या बऱ्याचशा रिॲक्शन्स रेडॉक्स रिॲक्शन ह्या प्रकारामध्ये मोडणाऱ्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स ऑल्सो कॅन बी लुक्ड अपॉन ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन्स. So, in such reactions, an atom or ion in a compound is replaced by an atom or ion of another element. So, in such reactions or in displacement reactions. So in such reactions, an atom or ion, ॲटम म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, अणू. an atom or ion in a compound is replaced by an atom or ion of another element तर एलिमेंट म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अशा प्रकारच्या रिॲक्शन आहेत की ज्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, ॲटम किंवा आयॉन जो कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतो, कंपाऊंड म्हणजे संयुगी, तर ॲटम और आयॉन इन ए कंपाऊंड इज रिप्लेस्ड बाय an atom or ion of another element. ह्या रिॲक्शनमध्ये ॲटम किंवा आयॉन एखाद्या कंपाऊंड मधला रिप्लेस होतो
दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमनं किंवा आयॉन. तर अशा ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन म्हणजे कुठल्या रिॲक्शन आहेत? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. So for example, consider a general reaction. For example, consider a general reaction. एक आता सर्वसाधारण रासायनिक अभिक्रिया, जनरल रिॲक्शन म्हणजे अभिक्रिया म्हणतो त्याला. तर एक आपण जनरल रिॲक्शन कन्सिडर करूया. सो जनरल रिॲक्शन इज x plus yz. x plus yz gives xz plus y. एक रिॲक्शन आपण कन्सिडर केली आहे. त्या रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्टंट आहेत. रिॲक्टंट म्हणजे स्टार्टिंग मटेरियल ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. त्यापैकी एक आहे x आणि दुसरा आहे yz. So when x is reacted with yz, at that time this x, it is more reactive than y. X is more reactive than y. Therefore this x, it displaces this y from yz and the product form is xz plus y. परत एकदा थोडंसं मराठीमध्ये सांगतो मी. तर आपण जी रिॲक्शन कन्सिडर करतोय त्यामध्ये x हा yz बरोबर रिॲक्ट होतोय. तर याच्यामध्ये हा x जो आहे तो x मोर रिॲक्टिव्ह आहे. हा जास्तीत जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे तो काय करतोय तर ह्या yz मधला जो y आहे त्या वायला डिस्प्लेस करतो आणि त्याच्या जागी तो येतो. म्हणून प्रॉडक्ट काय तर झाला XZ आणि YZ मधला Y जो आहे तो Y डिस्प्लेस झाला. तर अशी ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कुणाचे एक्झाम्पल आहे? इट इज द एक्झाम्पल ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. किंवा आणखीन एक रिॲक्शन आपण कन्सिडर करूया. तर जनरल रिॲक्शन आपण कन्सिडर केली. एक रिॲक्शन कन्सिडर करूया, एक रासायनिक अभिक्रिया कन्सिडर करूया. सो वेन आयर्न इज ॲडेड, दॅट इज Fe. आयर्न म्हणजे Fe. वेन आयर्न इज ॲडेड टू CuSO4 सोल्युशन. CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट. जेव्हा आयर्न हा कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आपण ऍड करतो त्यास हा आयर्न काय करतोय? So this iron, it displaces copper from copper sulfate solution. तर जेव्हा आयर्न आपण कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऍड करतो तेव्हा हा आयर्न जो आहे तो आयर्न मोर रिॲक्टिव्ह आहे. कोणापेक्षा? ह्या Cu पेक्षा. हा सुद्धा मेटल आहे. तर हा आयर्न मेटल हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं तो CuSO4 मधला जो Cu मेटल आहे त्या Cu मेटलला काय करतो? डिस्प्लेस करतो. तर ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आपल्याला रिप्रेझेंट करायचं असतं तर आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. आयर्न जो आहे तो आयर्नचा सिम्बॉल आहे Fe. तो सॉलिड स्टेट आहे त्यामुळे आपण आयर्नच्या बेसला त्याची स्टेट लिहिली, ब्रॅकेटमध्ये S लिहिलं म्हणजे तो सॉलिड स्टेटमध्ये. त्यानंतर प्लस हा आयर्न आपण कशामध्ये ऍड करतोय? कॉपर सल्फेट सोल्युशन CuSO4. आता इथं ब्रॅकेटमध्ये आपल्याला ॲक्वियस लिहावं लागेल. ॲक्वियस म्हणजे काय? तर हा कॉपर सल्फेट जो सॉलिड आहे दॅट इज डिझॉल्व्ड इन वॉटर. ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन म्हणजे एखादा सॉलिड सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला असेल तर दॅट इज द ॲक्वियस सोल्युशन. So when iron is added to copper sulfate solution, then this iron is more reactive. That's why it replaces or displaces Cu from CuSO4.
तर हा जो Fe आहे तो Fe या CuSO4 मधल्या Cu ला डिस्प्लेस करतो किंवा रिप्लेस करतो आणि तो त्याची जागा घेतो, त्यामुळे काय तयार होतं FeSO4. तर ह्याची स्टेट जी आहे ती ॲक्वेस स्टेट आहे, वॉटरमध्ये तयार झालेलं सोल्युशन आहे. प्लस तर हा बाहेर पडलेला जो Cu आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये बाहेर पडतो, म्हणजे कॉपर इन द सॉलिड स्टेट. बेसला आपण ब्रॅकेटमध्ये S लिहिला म्हणजे तो सॉलिड फॉर्ममध्ये बाहेर पडतो. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन सुद्धा इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. So after studying displacement reaction with examples, now we are going to study the next article, that is oxidation number. So it is very much important concept. So listen carefully. So we know that according to electron transfer concept, oxidation is a loss of electron. Oxidation is a loss of. Oxidation is a loss of electrons. इलेक्ट्रॉन कन्सेप्ट नुसार ऑक्सिडेशनची जर डेफिनेशन करायची असेल तर ती डेफिनेशन कशी आहे, ज्या रिॲक्शनमध्ये एक किंवा अनेक इलेक्ट्रॉनचा लॉस होत असतो, तर अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कन्सेप्ट नुसार रिडक्शन म्हणजे काय, सो रिडक्शन इज ए गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एखादी रिॲक्शन होत असताना इलेक्ट्रॉन जर सबस्टन्स गेन करीत असेल, मिळवत असेल, तर अशा ज्या रिॲक्शन आहेत त्यांना कसल्या रिॲक्शन म्हणायचं, रिडक्शन रिॲक्शन. So according to electron transfer concept, oxidation is a loss of electron, in short, while reduction is a gain of electrons. So on the basis of these definitions, formation of ionic compounds can be explained. तर ह्या रिॲक्शनचा आधार घेऊन आपण काय एक्सप्लेन करू शकतो, on the basis of these definitions. On the basis of these definitions, formation of ionic compounds. Formation of ionic compounds can be explained. म्हणजे ह्या रिॲक्शनचा आधार घेऊन आपण आयोनिक कंपाऊंड कसे तयार होतात हे आपण एक्सप्लेन करू शकतो. आता आयोनिक कंपाऊंड म्हणजे असं कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयॉन आहे आणि निगेटिव्हली चार्ज आयॉन आहे. फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईडमध्ये Na+ हा कॅटायन प्रेझेंट आहे आणि Cl- हा ॲनायन प्रेझेंट आहे. तर ह्या डेफिनेशनच्या आधारे आयोनिक कंपाऊंड कसे फॉर्म होतात याचं एक्सप्लेनेशन आपण करू शकतो. बट हाऊएव्हर दिस डेफिनेशन कॅनॉट एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट ऑर मॉलिक्युलर कंपाऊंड. बट these definitions ह्या व्याख्याचा आधार घेऊन, but this definition cannot explain formation of molecular compounds, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट कंपाऊंड्स. तर ह्या डेफिनेशनच्या आधारे आपण मॉलिक्युलर कंपाऊंड किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड हे कसे तयार होतात हे आपण एक्सप्लेन करू शकत नाही. टू अंडरस्टँड दिस, consider examples. Consider two reactions.
So the first reaction is twice of H2, that is hydrogen gas, plus it is reacted with oxygen gas. So when reaction between hydrogen and oxygen takes place, then formation of water molecule takes place. Water is in the liquid state. So this is the first reaction. Then consider one another reaction. So when hydrogen gas is reacted with chlorine gas, it produces हायड्रोजन क्लोराइड गॅस. रिॲक्शन बॅलन्स करायचं झालं तर इथं ट्वाईस घ्यावं लागेल. तर अशा प्रकारे आपण दोन रिॲक्शन्स कन्सिडर केलेले आहेत. सो दीज रिॲक्शन्स आर इन्व्हॉल्विंग ओनली कोव्हॅलंट बॉन्ड्स. These reactions are involving covalent bonds. तर ह्या ज्या रिॲक्शन आहेत, ह्या रिॲक्शनमध्ये जे काही रिॲक्टंट आहेत, H2 असेल, O2 असेल किंवा H2 असेल किंवा H2 Cl2 HCl, यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे त्याला आपण बंध म्हणतो मराठीमध्ये. तर तो कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. बॉन्डचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे आयोनिक बॉन्ड, दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड किंवा त्याच्या पुढचा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. तर आत्ताच्या सिच्युएशनला एवढंच लक्षात ठेवा, तर आपण ज्या रिॲक्शन कन्सिडर केलेत तर त्या रिॲक्शनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता कोव्हॅलंट बॉन्ड हा कसा तयार होतो? तर इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे हा बॉन्ड तयार होत असतो. तर याच्यामध्ये ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. सो अँड इट फुलफिल्स, so these reactions are involving covalent bond and fulfill classical definitions of oxidation and reduction. तर ह्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या रिॲक्शनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टमध्ये, आणि त्यामुळं हे फुलफिल करतं. काय फुलफिल करतं? तर क्लासिकल डेफिनेशन्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता कसं पद्धतीनं ते आपल्याला बघता येईल. सो इक्वेशन 1, दिस इक्वेशन 1, इट रिप्रेझेंट्स ऑक्सिडेशन ऑफ H2. हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन ह्या ऑक्सिजन बरोबर कंबाईन व्हायला लागलाय. म्हणजे इक्वेशन फर्स्ट रिप्रेझेंट करतं. काय रिप्रेझेंट करतं? सो फर्स्ट रिप्रेझेंट ऑक्सिडेशन ऑफ H2. कारण H2 हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन व्हायला लागला. So equation first represent oxidation of H2 as it combines with oxygen, and in equation 2 electronegative element, that is chlorine, is added to H2. Electronegative element that is chlorine is added to hydrogen. तर इक्वेशन सेकंड जे आहे त्या इक्वेशन सेकंड मध्ये हा क्लोरीन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट मीन्स element which attracts
इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. जे एलिमेंट आपल्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आकर्षित करून घेतात त्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणायचं. तर ह्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये Cl हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कुणामध्ये ॲड व्हायला लागलेला आहे, ह्या हायड्रोजन गॅसमध्ये ॲड व्हायला लागलेला आहे. देअरफॉर इक्वेशन 2 also represents, therefore equation 2 also represents which reaction? So equation 2 also represents oxidation reaction, that is oxidation of H2. तर आपण क्लासिकल आयडियाज ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या आपण स्टडी केल्या होत्या. तर क्लासिकल आयडियाजमध्ये आपण स्टडी केलं होतं. काय स्टडी केलं होतं? तर ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. हा ऑक्सिजन याच्यामध्ये ह्या हायड्रोजनमध्ये ॲड व्हायला लागलेला आहे. किंवा आपण ऑक्सिडेशनची दुसरी सुद्धा डेफिनेशन आपण स्टडी केली होती. ती डेफिनेशन काय होती? तर ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. याच्यामध्ये हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ह्या हायड्रोजन गॅसमध्ये ॲड व्हायला लागला. म्हणजे ह्या दोन्ही ज्या रिॲक्शन्स आहेत त्या दोन्ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सो ॲज प्रॉडक्ट्स ऑफ दीज टू रिॲक्शन्स, पहिल्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे वॉटर आणि दुसऱ्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आहे HCl. सो ॲज प्रॉडक्ट्स ऑफ दीज टू रिॲक्शन्स आर पोलार कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. तर हे जे प्रॉडक्ट आहेत तो प्रॉडक्ट पोलार कोव्हॅलंट मॉलिक्युल आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता पोलार कोव्हॅलंट मॉलिक्युल म्हणजे त्याच्यामध्ये दोन पोल्स असणार आहेत, एक पॉझिटिव्हली चार्ज पोल आणि एक आहे निगेटिव्हली चार्ज पोल. तर ह्या H2O मध्ये ह्या O वरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि H वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. किंवा या HCl मध्ये H वरती स्मॉल निगेटिव्ह चार्ज आणि ह्या Cl वरती H वरती स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या Cl वरती स्मॉल निगेटिव्ह चार्ज असतो. सो ॲज products of these two reactions are polar covalent molecule, there is electron shift. There is electron shift rather than complete electron transfer. Rather than complete electron transfer. Rather than complete electron transfer from one species to other species takes place. परत एकदा आपण एक्सप्लेनेशन करूया याचं. तर ह्या दोन रिॲक्शनमध्ये जे दोन प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट कसले आहेत? तर प्रॉडक्ट्स ऑफ दीज टू रिॲक्शन्स आर पोलार कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. हे पोलार मॉलिक्युल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे त्यांच्यामध्ये. मग याच्यामुळे काय होतंय? सो देर इज अन इलेक्ट्रॉन शिफ्ट. पोलार मॉलिक्युल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होतं. तर इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होतं रादर दॅन कशापेक्षा? तर कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर एका स्पेसिसकडून दुसऱ्या स्पेसिसकडे होण्याच्या ऐवजी इथं आपल्याला काय पाहायला मिळतंय? इलेक्ट्रॉन शिफ्ट. थोडासा इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेला पाहायला मिळतो, परंतु इलेक्ट्रॉन हा कम्प्लीट ट्रान्सफर झालेला पाहायला मिळत नाही. सो ॲज प्रॉडक्ट्स ऑफ दीज टू रिॲक्शन्स आर कोव्हॅलंट मॉलिक्युल्स. As products of these two reactions are polar covalent molecule. So here there is electron shift.
electron shift takes place. So here electron shift takes place. So therefore, to explain all redox reaction, therefore, to explain all redox reaction, therefore to explain all redox reactions, therefore to explain all redox reactions which are either ionic, which are either ionic, involving complete electron transfer, complete electron transfer, or covalent, which refers to shift off, here REFERS, थोडंसं स्केच पेन असल्यामुळे थोडंसं फी होतंय. सो कोव्हॅलंट विच रेफर्स टू शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. So a practical method based on oxidation number, is developed. In this method, electron pair in a covalent bond, electron pair in a covalent bond is assumed to belong to more electronegative element, that is it shifts complete to more electronegative element. तर आता जे काही आपण स्टडी करतोय ते परत एकदा मी एक्सप्लेन करतोय. तर आपण इथे ह्या 2 रिॲक्शन कन्सिडर केल्या होत्या. ह्या 2 रिॲक्शनमध्ये हा जो प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कसा आहे, पोलार कोव्हॅलंट मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहेत. तर ह्या 2 रिॲक्शनचे प्रॉडक्ट जे आहेत ते प्रॉडक्ट पोलार कोव्हॅलंट मॉलिक्युल्स आहेत. तर आता इथं याच्यामध्ये काय होतंय, सो देअर इज इलेक्ट्रॉन शिफ्ट रादर दॅन कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस टेक्स प्लेस. तर
टू एक्सप्लेन ऑल रिडॉक्स रिॲक्शन, ज्या काही रिडॉक्स रिॲक्शन असतात त्या रिडॉक्स रिॲक्शन एक्सप्लेन करायचं असेल तर टू एक्सप्लेन ऑल रिडॉक्स रिॲक्शन विच आर आयदर आयोनिक इन्व्हॉल्विंग कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. तर रिडॉक्स रिॲक्शनमध्ये ज्या काही रिॲक्शन आयोनिक कंडिशनमध्ये असतात तर त्यांच्यामध्ये कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो, और कोव्हॅलंट ज्या रिॲक्शन कोव्हॅलंट रिॲक्शन्स आहेत किंवा कोव्हॅलंट बॉन्ड आहेत विच रेफर्स टू शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन, तर यासाठी एक पर्टिक्युलर मेथड इज बेस्ट. तर अशा प्रकारच्या रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत त्या रेडॉक्स रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी एक प्रॅक्टिकल मेथड यूज केली जाते, दॅट इज ऑक्सिडेशन नंबर इज डेव्हलप्ड. ह्या रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर हा कन्सेप्ट डेव्हलप करण्यात आला. तर ही जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन पेअर इन ए कोव्हॅलंट बॉन्ड मधला जो काय इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ॲज्युम केली जाते. कुठे ॲज्युम केली जाते तर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटकडे ती आहे अशी कन्सिडर केली जाते, दॅट इज इट शिफ्ट कम्प्लीट टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. म्हणजे तो फॉर एक्झाम्पल एससीएल मध्ये हा जो सीएल आहे हा सीएल इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. तर ह्या हायड्रोजन आणि सीएल यांच्यामध्ये जी काय इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर झाली असते. कुठं ट्रान्सफर झाली असते तर त्या हा सीएल कडे. का सीएल कडे तर हा सीएल हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये ही जी इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती इलेक्ट्रॉन पेअर इट बिलॉंग्स टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. कारण इलेक्ट्रॉन पेअरला जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी ह्या दोघांमध्ये कुणाकडे आहे, सीएल कडे आहे. तर आता आपण रेडॉक्स रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर हा कन्सेप्ट सुद्धा वापर जातो. तर आपण त्या ऑक्सिडेशन नंबरचा आता आपण स्टडी करायला स्टार्ट करूया. सो बाय युजिंग ऑक्सिडेशन नंबर redox reactions can be explained. So let's first of all study the definition of oxidation number. आता ऑक्सिडेशन नंबरची डेफिनेशन किंवा ह्या ऑक्सिडेशन नंबरची व्याख्या आता आपण सुरुवातीला स्टडी करूया. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय बघा. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचा, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, एखाद्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय बघा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए कंपाऊंड म्हणजे संयुगामध्ये. कंपाऊंड म्हणजे थोडक्यात संयुगे. तर संयुगामध्ये जे काय एलिमेंट असतात त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय बा. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए कंपाऊंड इज डिफाइंड as the number of electrical charge, the number of electrical charge or charges it carries, assuming complete electron transfer in case of covalent bond. Assuming complete electron transfer. Assuming complete electron transfer. Assuming complete electron transfer in case of covalent bond. बा ऑक्सिडेशन नंबरची डेफिनेशन कशी आहे. ऑक्सिडेशन नंबर एखाद्या एलिमेंटचा
म्हणजे काय वा ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट इन ए कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडमध्ये जो एलिमेंट असतो त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय. सो इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज. तर एलिमेंट तो जो एलिमेंट आहे कंपाऊंड मधला तो जो काय एलिमेंट आहे तर त्या एलिमेंटवरती जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो जो नंबर आहे तो म्हणजेच काय असतो ऑक्सिडेशन नंबर. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज. आता ही डेफिनेशन करताना काय अज्युम केलं आहे तर कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इन केस ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन कम्प्लीट ट्रान्सफर होतोय हे अज्युम करून ही डेफिनेशन केली आहे. सो रिमेंबर दॅट ऑक्सिडेशन नंबर इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज. तर एलिमेंट वरती जो काय इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो चार्जचा नंबर म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर. आता एलिमेंट जे असतात किंवा एखाद्या संयुगामध्ये जे काय मूलद्रव्य असतात त्या मूलद्रव्यांचा ऑक्सिडेशन नंबर जर आपल्याला शोधायचा असेल फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी काही रूल्स तयार केलेले आहेत. तर शास्त्रज्ञांनी काही रूल्स तयार केले तर त्या रूल्सच्या आधारे आपण काय करू शकतो तर एखाद्या संयुगामध्ये जे काही मूलद्रव्य आहेत तर त्या मूलद्रव्यांचा आपण ऑक्सिडेशन नंबर काढू शकतो. सो फॉलोइंग रूल्स आर फॉर्म्युलेटेड टू डिटरमाइन द ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे संयुगामध्ये जे काही मूलद्रव्य असतात किंवा एलिमेंट असतात त्यांचा जर आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा असेल तर त्यासाठी खालील रूल्सचा आपण वापर करू शकतो. सो लेट्स स्टडी रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर असाइन करण्यासाठी जे काही रूल्स आहेत त्या रूल्सचा आता आपण स्टडी करणार आहोत. सो द फर्स्ट रूल इज in free or elementary state oxidation number of an element is 0. एखादा एलिमेंट फ्री स्टेट मध्ये असेल किंवा तो एलिमेंटरी फॉर्म मध्ये असेल तर त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर काय असतो 0 असतो. तर हा जो पहिला रूल आहे तो पहिला रूल अशा प्रकारे इन फ्री और एलिमेंटरी स्टेट ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट इज 0. सो टू अंडरस्टैंड इट लेट्स कंसिडर एग्जांपल्स. फॉर एग्जांपल ऑक्सिडेशन नंबर ऑफ oxygen. So oxidation number of oxygen in oxygen gas. Oxidation number of oxygen in oxygen gas is 0. आता ऑक्सिजन गॅस दॅट इज O2 गॅस. तर ह्या O2 गॅसमध्ये जो काय ऑक्सिजन असतो फ्री किंवा एलिमेंटरी स्टेट मधला जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर किती असतो 0. किंवा अशाच प्रकारे आणखीन एक एक्झाम्पल घ्या. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन इन Br2. तर Br2 मधला जो काही ब्रोमीन आहे Br2 मधला जो सिंगल ब्रोमीन आहे तर त्याची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ऑक्सिडेशन नंबर ऑफ ब्रोमीन इन Br2 इज ऑल्सो 0. कारण तो Br2 मधला जो ब्रोमीन आहे किंवा Br आहे
तो फ्री किंवा एलिमेंटरी स्टेटमध्ये आहे. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल सुद्धा आपल्याला घेता येईल इथं. फॉस्फरस इन P4. फॉस्फरस इन P4. तर ह्या फॉस्फरस जो आहे P4 मधला जो फॉस्फरस आहे त्याची सुद्धा ऑक्सिडेशन नंबर किती असते? 0. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल घ्या. सल्फर इन SH. तर ह्या कंपाऊंडमध्ये सुद्धा जो काय सल्फर असतो तो सल्फर एलिमेंटरी स्टेटमध्ये असतो, तर तिची सुद्धा